वेलकम डिअर स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेस मध्ये आपलं स्वागत करतो। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 वर्ग 6वी, वर्ग 9वी आणि वर्ग 11वीच्या सर्व महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता आजच माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 वर्ग 6वी करिताचा आजचा व्हिडिओ क्लास। विद्यार्थ्यांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 वर्ग 6वीच्या ऍडमिशन करिता जी प्रवेश परीक्षा होणार आहे ती 30 एप्रिल 2022 ला होणार आहे। तर 30 एप्रिल 2022 साठी होणाऱ्या जी परीक्षा आहे नवोदय विद्यालयाची, त्या परीक्षेला आता फक्त 2च महिने उरलेले आहेत। तर 2 महिने हे सुद्धा भरपूर कमी वेळ आहे। सर्व स्टुडंट सिलेबस तर कंप्लीट करून टाकतात, पण प्रॅक्टिस ते बरोबर करत नाही आणि त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस न झाल्यामुळे परीक्षेत त्यांना पुरेपूर मार्क न मिळाल्याने त्यांचं सिलेक्शन जवाहर नवोदय विद्यालय साठी होत नाही। तर मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सिलेबस तसेच बाकीचे प्रॅक्टिस सेट सुद्धा प्रोव्हाइड करत आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये मी तुम्हाला संख्या आणि संख्या पद्धती गणिताचं या पहिल्या धड्याचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते 10 महत्त्वपूर्ण प्रश्न सांगणार आहे। त्याचप्रमाणे ते 10 महत्त्वपूर्ण प्रश्न कोणते कोणते ते सुद्धा सांगणार आणि ते कशा प्रकारे सोडवायचे ते तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये शेवटपर्यंत जुडून राहा आणि प्रत्येक प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि तो प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे ते तुम्ही इथं माहिती करून घ्या। तर चला आजचा व्हिडिओ क्लास सुरू करूया। तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती या धड्याचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस करणार आहोत। त्यापैकीचा पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही व्हिडिओच्या स्क्रीनवर बघू शकता। तर पहिला प्रश्न काय आहे ते आपण सगळ्यात आधी वाचून घेणार आणि त्या प्रश्नाला इथं आपण मग सॉल्व्ह करणार आहे। तर 40325 आपल्याला अंक दिलेले आहेत। 40325 ह्या अंकांचा वापर करून बनणारी किमान समसंख्या कोणती? किमान समसंख्या। तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला इथं सगळ्यात आधी एक गोष्ट सांगणार की किमान म्हणजे काय होते। किमान म्हणजे काय होते? तर किमान म्हणजे छोटी होते। किमान म्हणजे काय होते? छोटी। छोटी म्हणजे स्मॉल, सगळ्यात लहान संख्या बनवायची आपल्याला कशी संख्या बनवायची आहे? लहान संख्या बनवायची आहे। आणि ती लहान संख्या कशी पाहिजे? ती लहान संख्या पाहिजे समसंख्या पाहिजे। कशी संख्या पाहिजे? समसंख्या। एखादी संख्या समसंख्या कधी होते? एखादी संख्या समसंख्या कधी होते? जेव्हा त्याच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी विद्यार्थ्यांनो? एकक स्थानी कोणते अंक असतात? एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, तर त्या संख्येला कोणती संख्या म्हणतात? समसंख्या म्हणतात। तर आता आपल्याला इथे किमान संख्या बनवायची आहे। कोणती संख्या बनवायची आहे? किमान संख्या बनवायची आहे। आणि ती पण कशी संख्या बनवायची आहे? समसंख्या बनवायची आहे। म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी या अंकांपैकी एक अंक असलेला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये इथे अंक दिलेले आहेत, त्या अंकांचा वापर करून आपल्याला इथे संख्या बनवायची आहे। तर ते अंक कोणते कोणते आहेत विद्यार्थ्यांनो? 0, 4, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर 2 आहे आणि 5 आहे। तर लहान संख्या बनवताना आपल्याला सगळ्यात आधी दिलेल्या अंकांचा चढता क्रम करावा लागतो। काय करावा लागतो? दिलेल्या अंकांचा चढता क्रम करावा लागतो। तर आपण दिलेल्या अंकांचा काय करणार? सगळ्यात आधी चढता क्रम करणार। सगळ्यात आधी येईल 0, मग येईल 2 येणार, मग इथे आपला ठीक आहे 2 आल्यानंतर मग 3 येणार, 3 आल्यानंतर 4 येईल आणि 4 आल्यानंतर 5 येईल। तर हा आपला काय झाला? चढता क्रम झाला। चढता क्रम झाल्यानंतर आपण किमान संख्या बनवणार। काय बनवणार विद्यार्थ्यांनो? किमान समसंख्या। फक्त किमान संख्या नाही बनवणार, तर किमान समसंख्या बनवणार। ओके, तर इथं तुम्ही हँडरायटिंग कडे जास्त लक्ष नको द्या। नवीन टॅब आहे त्याच्यामुळे हँडरायटिंग बरोबर येत नाहीये। तुम्ही फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या आणि मी काय समजून सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्या, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील। तर जेव्हा पण आपण किमान समसंख्या बनवतो किंवा किमान संख्या बनवतो आणि दिलेल्या अंकांमध्ये जर 0 दिलेला असेल तर शून्याची जागा आहे नेहमी दुसरी असते डाव्या बाजूहून, आणि शून्याला सोडून जो सगळ्यात छोटा अंक असतो त्याला सगळ्यात आधी लिहायचं, त्याच्यानंतर शून्याला लिहायचं, त्याच्यानंतर आपण इथं लिहिणार 3, त्याच्यानंतर आपण लिहिणार इथं 5, त्याच्यानंतर आपण इथं लिहिणार 4। आता 3 च्या नंतर 4 यायला पाहिजे होते आणि त्याच्यानंतर 5 लिहायला पाहिजे होते, पण आपल्याला समसंख्या बनवायची होती आणि समसंख्या बनवत असताना जो एकक स्थान असतो, कोणता स्थान असतो विद्यार्थ्यांनो? एकक स्थान, त्याच्यामध्ये सम अंक असला पाहिजे। तर 4 हा सम अंक आहे, त्याच्यामुळे आपण 4 सगळ्यात शेवटी दिला। तर किमान समसंख्या कोणती बनलेली आहे आपली इथे? किमान समसंख्या बनलेली आहे 20,354।
किमान समसंख्या कोणती बनलेली आहे विद्यार्थ्यांनो? 20,354. तर 20,354 कुठे आहे? ऑप्शन ए जो आहे पर्याय ए मध्ये 20,354 इथं ठळकरित्या आपल्याला दिसत आहे. तर पहिल्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर काय आहे? पर्याय ए. आता आपण बघणार प्रश्न क्रमांक दुसरा. तर प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे? सगळ्यात आपण आधी ते वाचणार आहे. तर हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? खाली आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी. या 4 पर्यायांमध्ये आपल्याला लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे ही ओळखून काढायची आहे. तर ज्याच्यासाठी आपल्याला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, इथं तुम्हाला एक खूप महत्वपूर्ण गोष्ट मी सांगणार आहे. दरवर्षी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये मूळ संख्येवर एक प्रश्न हमखास विचारतात. मूळ संख्येवर एक प्रश्न हमखास विचारतात. यावर्षी सुद्धा नवोदयच्या परीक्षेमध्ये मूळ संख्येवर एक प्रश्न नेहमी प्रमाणेच यावर्षी सुद्धा विचारला जाईल. तर संपूर्ण मूळ संख्या ज्या 25 मूळ संख्या आहेत विद्यार्थ्यांनो 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. ह्या सगळ्या तुम्ही पाठांतर करा. काय करा? पाठांतर करा. पाठांतर केलं तर ह्या तुम्हाला लक्षात राहतील आणि याच्यावरचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. तुम्हाला इथं 1.25 मार्क तुमचे कुठंच नाही जाणार, ते तुम्हाला मिळतीलच. तर प्रश्नात विचारलेला सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. तर प्रश्न क्रमांक दुसराचा आपला जो अचूक पर्याय आहे, अचूक उत्तर आहे तो आहे पर्याय डी. आता आपण बघणार आजचा व्हिडिओ क्लासच्या पुढचा प्रश्न. तर प्रश्न काय आहे आजचा व्हिडिओ क्लासचा पुढचा? प्रश्न क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 3 सगळ्यात आधी आपण वाचूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इथं आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण 4 विधाने दिलेली आहेत. त्याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? ए, बी, सी आणि डी मधलं ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 1 ही मूळ संख्या आहे, हे चुकीचं आहे. 1 ही मूळ संख्या नाही आहे. सगळ्यात छोटी मूळ संख्या ही 2 आहे आणि 2च्या आधी कोणतीच मूळ संख्या नाही आहे. ओके, तर 0 आणि 1 ही मूळ संख्या आहेच नाही. तर 1 ही मूळ संख्या नाही आहे, म्हणजे 1 ही मूळ संख्या आहे, हे विधान चुकीचं आहे. पर्याय बी मध्ये 1 ही संयुक्त संख्या आहे, हे पण चुकीचं आहे. 1 ही संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. पर्याय सी काय म्हणतोय? 1 ही मूळ तसेच संयुक्त संख्या नाही. बरोबर आहे. 1 ही मूळ संख्या सुद्धा नाही आहे आणि 1 ही संयुक्त संख्या पण नाही आहे. आणि पर्याय डी काय म्हणतो? 2 ही विषम संख्या आहे. हे काहीही विधान देतात इथं. विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत विद्यार्थ्यांनो? 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. 2 ही समसंख्या आहे विद्यार्थ्यांनो. 2 ही काय आहे? समसंख्या आहे. तर पर्याय डी सुद्धा चुकीचा आहे. म्हणजेच प्रश्न तिसराचा जो पर्याय आपला अचूक आहे, विधान बरोबर आहे, तो आहे पर्याय सी. 1 ही मूळ संख्या पण नाही आहे आणि 1 ही संयुक्त संख्या देखील नाही आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सर्वात छोटी, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2 आणि 1 ही मूळ संख्या पण नाही आहे आणि 1 ही संयुक्त संख्या देखील नाही आहे. तर प्रश्न क्रमांक तिसराचा आपला अचूक उत्तर आहे पर्याय सी. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4 काय आहे? स्क्रीनवर सगळ्यांना दिसत आहे व्हिडिओचा. तर प्रश्न क्रमांक 4 आपण वाचूया. 32च्या लगतची मागची संख्या कोणती? 32च्या लगतची मागची संख्या कोणती? लगतची मागची आणि लगतची पुढची हा एक टॉपिक आहे आपल्याला या धड्यामध्ये. लगतची मागची म्हणजे संख्येच्या मागची संख्या, लगतची पुढची म्हणजे संख्येच्या समोरची संख्या. एकदम सोपी आहे. इंग्लिशमध्ये हे थोडंसं कठीण आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रेडेसेसर आणि सक्सेसर. तर लगतची मागची मध्ये काय करावं लागते? जी पण संख्या आपल्याला दिलेली राहते त्याच्यातून -1 करावं लागते, -1 करावं लागते. तर आपल्याला आता प्रश्नामध्ये कोणती संख्या दिलेली आहे? 32 दिलेली आहे. तर 32च्या लगतची मागची संख्या विचारलेली आहे. तर आपण काय करणार? 32 - 1 करणार. आपलं उत्तर येणार 31. तर 32च्या लगतची मागची संख्या कोणती झाली? 31 झाली. फॉर एक्झाम्पल 15, 15च्या लगतची मागची संख्या विचारलं तर -1 करायचं, -1 करणार तर 14 उत्तर येणार. तर 15च्या लगतची मागची संख्या कोणती होईल? 14 होईल. म्हणजे जी पण संख्या दिलेली असेल त्याच्या लगतची मागची संख्या विचारलं की -1 करायचं किंवा डायरेक्टली आपल्याला माहिती आहे की त्याच्या मागची संख्या काय असते. ठीक आहे, अगदी सोपी प्रश्न असतो. याच्यावर सुद्धा आतापर्यंत नवोदयमध्ये 2 ते 3 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर सोपे प्रश्न आहे, खूपच सोपी, याच्यावरची मार्क जाऊ द्यायचे नाही. तर आपला प्रश्न 4चा जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय बी. 32च्या लगतची मागची संख्या आहे 31. आता बघूया आपण पुढचा प्रश्न, आजच्या व्हिडिओ क्लासचा 5वा प्रश्न. तर 5वा प्रश्न कोणता आहे? 5वा प्रश्न आहे 156. हे काय आहे? 156च्या लगतची पुढची संख्या. लगतची पुढची म्हणजे +1. लगतची पुढची म्हणजे +1. तर 156 अधिक 1, 156 + 1 157 होतात. ओके, सो प्रश्न 6व्या
माफ करा विद्यार्थ्यांनो, प्रश्न 5व्याचे जो अचूक उत्तर आहे तो आहे पर्याय बी 157. लगतच्या पुढच्या संख्येमध्ये काय करावं लागते, जो पण आपल्याला संख्या दिलेली असेल, आता 150 संख्या आपण घेतली तर 150च्या लगतची पुढची संख्या कोणती होईल, +1 151. ठीक आहे. 20च्या लगतची पुढची संख्या 21 +1. लगतच्या मागच्या संख्येमध्ये -1 करायचं आणि लगतच्या पुढच्या संख्येमध्ये +1 करायचं, तुमचं उत्तर येणार. अतिशय सोपा प्रश्न आहे, दोन्ही प्रश्न खूप सोपे आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, सगळ्यात आधी त्याला वाचूया. तर प्रश्न क्रमांक 6, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 12 आहे. एक 2 अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, त्यांच्या अंकांची बेरीज 12 आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचे जे अंक आहेत त्यांचीच बेरीज काय म्हटलेलं आहे इथं 12 आहे. त्या संख्येमध्ये 54 मिळवले, म्हणजे त्या संख्येमध्ये जर आपण 54 बेरीज केली तर मिळणारी जी संख्या आहे त्या संख्येमध्ये ते दिलेल्या संख्येच्या अंकांची स्थाने बदलतात, म्हणजे इंटरचेंज होतात, त्यांचे डिजिट्स, त्यांचे अंक एकामेकाच्या जागेवर अदलाबदल होतात. तर ती संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे, तर ती संख्या आपल्याला काढायची आहे. पहिली कंडिशन कोणती आहे, त्या 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 12 आहे. त्या संख्येमध्ये जर आपण 54 मिळवले तर ती संख्या उलटपालट होते. तर ऑप्शन ए आपण ट्राय करणार सगळ्यात आधी. ऑप्शन ए काय आहे, 84. 84च्या अंकांची बेरीज 12 येते का, 8 + 4 किती होतात, 12च होतात. बरोबर आहे. तर पहिली इथं कंडिशन आपली फुलफिल झालेली आहे. मग जर 84 मध्ये आपण 54 मिळवलेलं तर ती इंटरचेंज होते का, म्हणजे अदलाबदल होते का त्यांची संख्या. तर 84 मध्ये जर आपण 54 मिळवले तर संख्या 84 पेक्षा जास्त होईल आणि इथे जर 4 8च्या जागेवर गेला आणि 8 4च्या जागेवर आला तर संख्या बनते 48. ठीक आहे, तर ही तर कमी झाली, तर ऑप्शन ए आपला चुकीचा होईल. कारण आपण जर इथे यांची प्लस केली तर हा 8 होते आणि 8 आणि 5 13 होते. 138 कुठे आहे आणि 48 कुठे आहे, काहीच संबंध नाही याच्यामध्ये. तर पर्याय ए इथं अचूक नाही आहे, म्हणजे चुकलेला पर्याय आहे. ठीक आहे, एकदम बरोबर पर्याय नाही आहे. आता आपण 48ला वापरूया. 48 मध्ये 4 + 8 केले तर 12 येते. पहिली कंडिशन फुलफिल होत आहे. 48 मध्ये जर आपण 54 मिळवले, ठीक आहे, 48 मध्ये जर आपण 54 मिळवले तर 8 आणि 4 12 होतात. ठीक आहे, 1 4च्या डोक्यावर, 4 आणि 5 9 आणि 1 10, 102 होतात. हे 48ला जर आपण अदलाबदल केली तर 84 बनते आणि इथं 102 बनतात. तर काहीच संबंध नाहीये. पर्याय बी पण इथं चुकीचा दिलेला आहे. पर्याय सी वापरूया आपण. पर्याय सी आहे 93. 93 मध्ये जर आपण 3 आणि 9ची बेरीज केली तर 12 होत आहे. पहिली कंडिशन फुलफिल होत आहे. 93 मध्ये जर आपण 54 मिळवले तर इथं आपले इंटरचेंज केले तर 39 होते. 93 कुठं 39 होणार आहे विद्यार्थ्यांनो, तर पर्याय सी पण चुकीचा आहे. तर इथं पर्याय ए, पर्याय बी आणि पर्याय सी चुकलेले आहेत. तर आपलं उत्तर पर्याय डीच राहणार आहे. हमखास पर्याय डी राहणार आहे. पण आपण इथं प्रश्नांची प्रॅक्टिस करत आहोत, प्रश्न सोडवून पाहत आहोत, तर इथं आपण सोडवून बघणार आहोत. 3 आणि 9 किती होतात, 3 + 9 होतात 12. पहिली कंडिशन फुलफिल होत आहे. देन जर आपण 39 मध्ये जर 54 मिळवले, 39 मध्ये जर आपण 54 मिळवले तर 39 ची अदलाबदल 93 बनते. ओके, 93 उत्तर येते का आपण बघूया. ठीक आहे, तर 9 आणि 4 प्लस केले तर किती येते, 13. डोक्यावर 1 गेला. 5 आणि 8 किती होतात, 5 आणि 3 8 होतात. 8 आणि 1 9 होते. तर बरोबर आहे, इथं 93 आणि हे 93 बरोबर जुडलेले आहेत. तर 2 अंकी संख्या कोणती आहे, 2 अंकी संख्या आहे पर्याय डी 39. पर्याय डी 39 ती एक अशी संख्या आहे ज्याच्या अंकांची बेरीज किती होते, 12 होते आणि त्याच्यामध्ये जर 54 मिळवले तर त्यांची अदलाबदल होते, म्हणजे ते 93 बनतात. काय बनतात, 93 बनतात. तर प्रश्न क्रमांक 6चा जो अचूक उत्तर आहे तो आहे पर्याय डी 39. आता आपण बघूया आजचा व्हिडिओ क्लासचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. तर प्रश्न क्रमांक 7 काय आधी वाचूया. 026 026 हे अंक दिलेले आहेत. यांना वापरून आपल्याला कमाल आणि किमान 5 अंकी संख्या बनवायची आहे आणि त्यांचा फरक सुद्धा काढायची आहे. फरक गणितामध्ये कसं करतात, गणितामध्ये जर कधी पण फरक काढायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये जर फरक काढायचं झालं तर वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची. हे लक्षात ठेवायचं, कारण गणितामध्ये आपल्याला फरक काढायला लावतात. आपल्या नवोदयच्या परीक्षेत भरपूर सारे गणितात फरक काढायचे असतात. तर गणितामध्ये फरक कसं काढतात, वजाबाकी करून. आता आपल्याला अंक दिलेले आहेत 0 2 आणि 6. 0 2 आणि 6 या अंकांचा वापर करून आपल्याला कमाल आणि किमान 5 अंकी संख्या बनवायची आणि त्यांचा
फरक सुद्धा काढायचा. तर चला कमाल आणि किमान संख्या बनवूया. किमान म्हणजे काय होते? किमान संख्या म्हणजे छोटी संख्या होते. तर किमान संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम करायचा 0, 2, 6 आणि शून्याची जी जागा असते ती डाव्याकडून दुसरी असते आणि त्याच्या आधी छोटा अंक येईल शून्याला सोडून 2 आणि त्याच्यानंतर काय येईल? 6 येईल. ओके, तर ही फक्त आपली 3 अंकी संख्या बनली. आपल्याला किती अंकी संख्या बनवायची आहे? आपल्याला मित्रांनो 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर अशा वेळी हे चुकीचं आहे उत्तर. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल? जो 2 आहे तो लिहायचा आणि शून्याला रिपीट करायचं. जो किमान नंबर बनवतो, किमान संख्या बनवतो, तिथं आपल्याला शून्याला लागेल तितक्यांदा रिपीट करावं लागते, त्याला पुन्हा पुन्हा घ्यावं लागते. तर शून्याला आपण 2दा पुन्हा पुन्हा घेतलं कारण आपल्याकडे फक्त 3च अंक आहेत आणि शेवटी आपण 6 लावणार. तर ही जी आपली संख्या बनलेली आहे ती आहे 20,000 आणि 6. 20,006 ही दिलेल्या अंकांपासून आपण किमान 5 अंकी संख्या बनवलेली आहे. आता कमाल 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर कमाल संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावायचा. काय करायचं? चढता क्रम लावायचं. माफ करा विद्यार्थ्यांना, चुकून बोललो मी. चढता क्रम नाही लावायचं, उतरता क्रम आहे हा. सगळ्यात आधी मोठी संख्या आहे, मग छोटी संख्या आहे आणि मग सर्वात छोटी संख्या आहे. याला म्हणतात उतरता क्रम. कोणता क्रम म्हणतात? याला उतरता क्रम म्हणतात. तर कमाल संख्या बनवताना उतरता क्रम लावायचा आणि किमान संख्या बनवताना चढता क्रम लावायचा. तर 3 अंक आहेत, 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर 6 जो सगळ्यात मोठा अंक असतो त्यालाच 2दा रिपीट करायचं आणि बाकीचे अंक जसे तसे लिहायचे. तर इथं आपली कमाल 5 अंकी संख्या आणि किमान 5 अंकी संख्या बनलेली आहे, यांच्यातील फरक काढायचा आहे. तर फरक काढायसाठी आपण काय करणार? 66,620 याच्यातून 20,000 6ला वजा करणार. काय करणार विद्यार्थ्यांना? वजा करणार. तर शून्यातून 6 नाही जात तर 10तून 6 जातील, 4 राहणार. त्याच्यानंतर हा 2 इथं 1 बनणार, 1 जसं तसं खाली येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 6 जसा तसा खाली येणार, 6 जसा तसा खाली येणार, 6तून 2 गेले, 4 राहिले. तर इथं जो उत्तर येतो विद्यार्थी मित्रांनो आपला तो येतो 46,614. 46,614 हा आपला फरक आहे. 0, 2, 6 या अंकांना वापरून कमाल आणि किमाल जी 5 अंकी संख्या बनवली त्यांच्यातील फरक आहे 46,614. तर आपला अचूक उत्तर आहे पर्याय डी, प्रश्न क्रमांक 7व्याचा. आता आपण बघूया आजचा व्हिडिओ क्लासचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. प्रश्न क्रमांक 8वा मध्ये आपल्याला एक संख्या दिलेली आहे. संख्या ही दिलेली आहे, या संख्याला अक्षरांमध्ये कशी लिहितात, अक्षरात कशी लिहितात हे आपल्याला पर्याय ए, बी, सी आणि डी मधून माहिती करायचं आहे. डी मधून माहिती करायचं आहे. 4 पर्याय दिलेली आहेत. ही संख्या वाचतानाच आपल्याला समजून जाईल की ही कशी काय लिहावी लागते. तर इथे सगळ्यात आधी काय करणार आपण? संख्या लिहून घेऊया. 2, 9, 7, 8, 6, 4 आणि 5. तर सगळ्यात आधी आपण स्थान मोजूया. 5 आहे एकक स्थानी. कोणत्या स्थानी आहे? 5 एकक स्थानी. 4 आहे दशक स्थानी. त्याच्यानंतर 6 आहे शतक स्थानी. त्याच्यानंतर 8 आहे हजारच्या स्थानी. त्याच्यानंतर 7 आहे 10,000च्या स्थानी. कोणत्या हजारच्या स्थानी? 10,000च्या स्थानी. त्याच्यानंतर 9 आहे लाख स्थानी. लाख किंवा लक्ष पण म्हणू शकतो याला. काय म्हणू शकतो विद्यार्थ्यांनो? लक्ष. 9 पुन्हा आहे 10 लाखाच्या स्थानी. कोणत्या स्थानी आहे? 10 लाखाच्या स्थानी. त्याच्यानंतर हा जो 2 आहे हा कोटीच्या स्थानी आहे. कोणत्या स्थानी आहे? कोटीचा. तर प्रत्येक ठिकाणी पहिला जो अंक येईल तो कोटी येईल. तर 2 कोटी, 2 कोटी, 2 कोटी, 2 कोटी सगळं बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे 99 लक्ष किंवा 99 लाख. तर इथं 99 लक्ष आहे. इथं 78,000 आहे. तर पर्याय बी इथं चुकीचा दिलेला आहे. 99 लक्ष इथं सुद्धा दिलेलं आहे. 99 लक्ष इथं सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 78,000. त्याच्यानंतर आहे 78,000. तर 78,000 इथं दिलेलं आहे. इथं 645 दिलेलं आहे. तर बी तर पहिलेच कॅन्सल झालेलं आहे. 70,000 दिलेला आहे. तर सी पण कॅन्सल होणार इथं. त्याच्यानंतर 78,000 डी मध्ये दिलेला आहे. नंतर इथं फक्त 600 दिलेलं आहे. तर आपल्याला इथं 645 पाहिजे आहे. तर इथं बी, सी आणि डी पर्याय चुकीचे दिलेले आहेत. 645 ए मध्ये दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 8व्याचा आपला जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय ए. 2 कोटी 99 लक्ष 78,645 ला अशा प्रकारे अक्षरांमध्ये लिहिल्या जाते. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9वा. तर प्रश्न क्रमांक 9वा काय आहे आपण रीड करूया, वाचूया विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या 15 मूळ संख्यांची बेरीज किती आहे? पहिल्या 15 मूळ संख्यांची बेरीज करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार? पहिल्या मूळ संख्या माहिती करून घेणार आणि त्यानंतर त्यांची बेरीज करणार. तर हा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला होमवर्क मध्ये देते विद्यार्थी मित्रांनो. ह्या प्रश्नाचं होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचं आणि ज्या तुमचं जो पण उत्तर येणार पर्याय ए येईल, बी येईल, सी येईल आणि डी येईल. तर जो पण तुमचं उत्तर येईल तो उत्तर प्रश्न क्रमांकासोबत तुमचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करायचा आणि मी तुमचा जर उत्तर बरोबर असेल तर त्याला रिप्लाय करेक्ट आहे म्हणून देणार आणि तुम्हाला माझ्याकडून एक लाईक देणार आणि एक
हर्ट पण देणार. काय देणार? एक लाईक आणि एक हर्ट देणार. तर हा तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 9 होमवर्क आहे. तर 15 मूळ संख्यांची बेरीज करायची, मूळ संख्या मोजायचं पहिल्या 15 आणि त्यांची बेरीज करायची. आता आपण ओढूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आपल्या व्हिडिओ क्लासचा आजचा शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येक व्हिडिओ क्लासमध्ये आपण एकूण 10 प्रश्नांची प्रॅक्टिस करणार, 10 प्रश्न सोडवणार. कारण 10 प्रश्न खूप जास्त पण नसतात आणि खूप कमी पण नसतात. जास्त प्रश्न घेतले तर मग व्हिडिओ खूप लांब होऊन जाते, मग विद्यार्थी मित्र त्रासतात ते बघायसाठी. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? मी खूपदा सांगत आहे, किमान म्हणजे होते छोटी संख्या. किमान म्हणजे होते छोटी संख्या म्हणजेच लहान. आणि कमाल म्हणजे काय होते? कमाल जे असते, कमालला म्हणतात मोठी संख्या. कमालला म्हणतात मोठी संख्या. तर परीक्षेत छोटी मोठी संख्या ना विचारत, कमी परीक्षेत सरळ सरळ म्हणतात किमान संख्या काढा, कमाल संख्या काढा. तर किमान आणि कमाल काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला समजावून सांगत आहे. किमान म्हणजे होते छोटी लहान संख्या, कमाल म्हणजे मोठी संख्या होते. तर खालीलपैकी किमान संख्या कोणती? 4 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी मध्ये एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत. चारही संख्यांना आपण इथं ऑब्झर्व करणार, बघणार, परीक्षण करणार, त्याच्यानंतर आपण आपलं उत्तर इथं नोंदवणार. तर पहिले आहे ऑप्शन ए मध्ये, पर्याय ए मध्ये 90,000, पर्याय बी मध्ये सुद्धा 90,000 आहे, पर्याय सी मध्ये सुद्धा 90,000 आहे आणि पर्याय डी मध्ये सुद्धा 90,000 आहे. तर 90,000 सगळ्या ठिकाणी सारखा आहे. त्याच्यानंतर इथं दिलेला आहे पर्याय ए मध्ये 909, त्याच्यानंतर पर्याय बी मध्ये फक्त 99 दिलेला आहे. तर 900 दिलेला आहे, तर 900 जास्त होते, आपल्याला किमान काढायचा आहे. इथं सुद्धा 990 दिलेला आहे, सी पण कॅन्सल होईल. इथे 90 दिलेला आहे. आता 99 आणि 90, 99 आणि 90 मध्ये कोण मोठा आहे? हा 99 आहे आणि हा 90 आहे. तर ऑब्व्हियसली 99 मोठा आहे 90 पेक्षा. तर ऑप्शन बी पण, पर्याय बी पण इथं कॅन्सल होईल. तर सगळ्यात किमान संख्या म्हणजे सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? पर्याय डी आहे आणि ह्या संख्येला म्हणतात 90,090. 90,090 ही सगळ्यात छोटी संख्या आहे, सगळ्यात किमान संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ क्लास. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती या धड्याचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न इथं बघितलेले आहेत. त्या 10 प्रश्नांची उत्तरे काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे सोडवून दाखवलेली आहे. हे 10 प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहेत, कारण परीक्षेत अशाच प्रकारचे प्रश्न संख्या आणि संख्या पद्धती या धड्यामधून विचारले जातात. दरवर्षी संख्या आणि संख्या पद्धती या धड्याचे एकूण 3 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्या 3 प्रश्नांमध्ये एक प्रश्न मूळ संख्येचा असतो हमखास आणि 2 प्रश्न संख्या, लहान संख्या, मोठ्या संख्या म्हणजे किमान संख्या, कमाल संख्या यांच्यावर आधारित असतो. तर अशाच प्रकारचे प्रश्न पुढच्या पण व्हिडिओ क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर दररोज जे पण व्हिडिओ क्लास अपलोड केले जातात ते व्हिडिओ क्लास तुम्ही बघा रेग्युलरली. व्हिडिओ क्लासमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजला असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनला जाऊन तुमचं कमेंट करून तुम्ही प्रश्न नाही समजला, कोणता प्रश्न नाही समजला, तुम्हाला काय तिथं प्रॉब्लेम आहे ते तुम्ही विचारू शकता. मी तुमचे प्रश्न न समजलेले जे पण प्रॉब्लेम आहेत त्याचे उत्तर, त्यांचे सोल्युशन्स मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करून नक्कीच देणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ क्लास हेल्पफुल वाटला असेल, युजफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा. कारण अजून विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या परीक्षेची तयारी घरी बसून चांगल्यारीत्या केली पाहिजे आणि ते सुद्धा परीक्षेत पास झाले पाहिजे. आणि अशाच प्रकारच्या गणितच्या प्रत्येक धड्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सरावासाठी, त्यांच्या व्हिडिओसाठी, बुद्धिमत्तेच्या व्हिडिओसाठी, मानसिक क्षमतेच्या व्हिडिओसाठी, मराठीच्या उतार्याच्या व्हिडिओसाठी आणि तसेच सराव प्रश्नपत्रिकेसाठी माझे चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि अशाच प्रकारे मला इथं भरपूर प्रोत्साहित करा आणि मला इथं साथ द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. धन्यवाद मित्रांनो.